श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांच्या चरित्राच्या आता आख्यानाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना 17व्या शतकातल्या या महापुरुषाचं दिव्य चरित्र श्रवण करत असताना निरनिराळ्या उपाधी आपल्या मागे लागतायत, पण नारायण स्वामी मात्र त्यामध्ये अडकत नाहीयेत। जेवढं दत्तप्रभूंची इच्छा आहे त्या पद्धतीचा व्यवहार चाललाय। या विषयीच्या 2 गोष्टी आपल्या पुढे आज सांगतो चरित्रा आख्यानात आलेल्या। बेळगाव शहराच्या जवळ वनश्रीने नटलेला एक असा सुंदर वेगवेगळ्या झाडाझुडपांनी, वेगवेगळ्या वनस्पतींनी, वेगवेगळ्या झाडांनी, वनराईनी नटलेला एक डोंगर, आंबे, फणस, वेगवेगळ्या पद्धतीची झाडं, थंड आणि गोड पाण्याचे निर्झर असे ते झरे, नाना प्रकारच्या वनस्पती, लता इत्यादींनी युक्त असं शोभायमान अशा डोंगरावर वैद्यनाथ नावाचं एक स्वयंभू शिवलिंग, शंकरांचं लिंग आहे, ज्याच्या दर्शनाने भक्तांची पापताप नष्ट होतात। अशा ठिकाणी एक ब्राह्मण, एक शैव ब्राह्मण बरं का, शंकरांची सेवा करत होता। पण त्याच्या प्रारब्धात असं लिहिलेलं होतं की अपमृत्यूनं तो मरेल, म्हणजे एक नाग त्याला चावेल, सर्पदंश होईल आणि त्याचा अपमृत्यू होईल। या ब्राह्मणाच्या प्राक्तनामध्ये अशा पद्धतीचा व्यवहार लिहून ठेवलेला होता। सज्जन हो, भगवंताच्या कृपेने किंवा संतांच्या अनुग्रहाने अपमृत्यू किंवा महामृत्यू सुद्धा टाळता येतो। हे सर्वज्ञ दत्त महाराजांनी त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याचा अपमृत्यू नारायण स्वामींच्या हातून कसा टाळला याचा एक सुंदर कथाभाग मी आपल्या पुढे आज ठेवतो, या निमित्तानं ठेवणार आहे। भगवत भक्तीमध्ये निमग्न असणारा तो शिवभक्त ब्राह्मण साप चावून मेला हा अपवाद येऊ नये आणि आपल्या भक्ताची कीर्ती वाढावी म्हणून एक दिवशी दत्तप्रभूंनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नारायण स्वामींना आज्ञा केली की तुम्ही बेळगावच्या शहराच्या जवळ असलेल्या या वैद्यनाथ डोंगरावरती जा, वैद्यनाथ क्षेत्रावरती जा। एवढीच आज्ञा झाली। गुरु महाराजांची आज्ञा घेऊन नारायण स्वामींची स्वारी वैद्यनाथ तीर्थाला पोहोचली। स्नान संध्यादी कर्म केली आणि नारायण स्वामी त्या वैद्यनाथ मंदिरामध्ये ध्यानस्थ बसणार एवढ्यात, उपासनेला आरंभ करणार एवढ्यात तो शिवोपासक ब्राह्मण धावत 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 आला। तो म्हणाला, महाराज माझ्या पाठीमागे एक सर्प लागलाय, त्यानं मला दंश केला। अत्यंत विखारी असलेला हा सर्प तो माझ्या मागे लागलाय, त्यानं मला दंश केलाय, मला वाचवा, मला वाचवा असं म्हणून तो मागे लागला। महाराजांच्या पुढे बोलू लागला, कळवळून प्रार्थना करू लागला, परंतु त्या दंशाचा परिणाम असा विचित्र होता की तो त्या ठिकाणी मृत झाला। तो मेलेला आहे हे पाहिलं। ती अद्भुत घटना आपल्या डोळ्यासमोर घडली। मी इथे आलो कशासाठी आणि ही घटना माझ्या पुढे का घडली, म्हणजे दत्तप्रभूंनी का पाठवलं, नारायण स्वामींच्या लक्षात आलं। त्यांनी वैद्यनाथ महादेवांची मृत्युंजय येते त्यांना प्रार्थना केली आणि बर का काय प्रकार केला, आस्तिक मंत्राचा उच्चार करून, महादेवांचं स्मरण करून, दत्तात्रयांचं स्मरण करून फक्त स्पर्श केला आणि एखादा झोपेतून उठावा तसा मेलेल्या त्या शैवोपासकाला, शिवोपासकाला नारायण स्वामींनी मृत झालेल्याला संजीवन देण्याची दिव्य लीला त्या वैद्यनाथ तीर्थावर केली। त्या ब्राह्मणाला इतका आनंद झाला, तो महाराजांना सोडेनाच। तो म्हणतो, मला तुमच्या बरोबरच ठेवून घ्या। महाराजांनी तिथला आपला व्यवहार पूर्ण केला आणि वाडीला आता परतीला निघाले। तो महाराजांच्या बरोबर वाडीला यायला निघाला तो ब्राह्मण। एवढ्यामध्ये त्याचा महाराजांच्या प्रती असलेला भाव महाराजांनी पाहिला। अत्यंत गयावया करतोय वाडीला येण्यासाठी केविलवाणी अवस्था बघून नारायण स्वामींचं हृदय द्रवलं आणि आपल्या बरोबर त्याला वाडीला घेऊन जायला निघाले। वाटेत नदीचं एक स्थान होतं, नदीमध्ये स्नान केलं आणि हा तो शैवोपासक आणि नारायण स्वामी एका मंदिरामध्ये स्नान करून अनुष्ठानाला बसले होते। एवढ्यात कालकुंद्री नावाच्या गावातून बैलावरती माकण घालून पाणी भरणारा एक पाणक्याचं काम करणारा एक ब्राह्मण कुळातला व्यक्ती, एक ब्राह्मण, त्यांनी महाराजांना पाहिलं आणि हा शैवोपासकाला पाहिलं। कुठून आला, काय आला चर्चा केली। स्वामी महाराजांना त्यानं विनंती केली, महाराज आपण इथे आलेले आहात,
आपल्या भोजनाची व्यवस्था काय? महाराज म्हणाले, माझी भोजनाची व्यवस्था राहू दे, हा शिवोपासक आहे, आम्ही दोघं मिळून नरसोबाच्या वाडीला निघालोय, या ब्राह्मणाची जेवणाची व्यवस्था कर. त्यांना हात जोडून महाराजांना प्रार्थना केली, महाराज माझ्याजवळ द्रव्य नाही, मी पाणी भरण्याचं काम करतो, एका सावकाराच्या घरात पाणी भरायचं काम करून उदरनिर्वाह करतो. महाराज म्हणाले, मग ज्या सावकाराच्या घरात काम करतोस त्या सावकाराच्या घरात या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याची जेवणाची व्यवस्था कर. त्या शिवोपासकाला महाराजांनी आज्ञा केली, पण त्याचा पाय निघेना. का? महाराजांना सोडून जावं तर महाराजांना त्यांचं भोजन न होता आपण तिथे जेवण प्रशस्त वाटेना, आणि जर न जावं तर महाराजांची अवज्ञा केल्यासारखं होईल. पण तो त्या पाणक्याबरोबर, त्या पाणी भरणाऱ्या त्या गरीब ब्राह्मणाबरोबर गेला. तो तिथे गेला, पण हा जो पाणी भरणारा पाणक्या जो होता, हा जो सावकाराकडे काम करणारा गरीब ब्राह्मण होता, याला सारखं वाटू लागलं, याची व्यवस्था कशी बशी होईल शिवोपासकाची, पण या यतींची व्यवस्था कशी करू, ते उपाशी राहतील. तो कळवळून महाराजांच्या चरणाशी आला. महाराजांच्या चरित्रात वर्णन आहे की त्यानं कळवळून प्रार्थना केल्यानंतर महाराज म्हणाले, एकतर त्या सावकाराच्याकडे भोजन करावं आमचं घडव, किंवा तू सावकाराकडनं पैसे घे, किंवा तुझ्या कष्टाच्या पैशातनं तुझ्याकडे आमची भिक्षा कर, तुला जर आमची भिक्षा व्हावी एवढी काळजी असेल तर. तो म्हणाला, महाराज माझ्याकडे घर नाही म्हणून तर पंचायत आहे. महाराज म्हणाले, मग शिधा तुझ्या कमाईच्या पैशातनं शिधा पाणी आण आणि या मंदिरामध्ये स्वयंपाक शिजून आम्हाला वाढ. सज्जन हो, चरित्रात फार सुंदर वर्णन आहे. त्याला तो पर्याय आवडला. त्यानं कमावलेले पैसे सगळे जे काही होते त्याच्याकडचे जे काही सेवा करून, सावकाराच्या घरात काम करून जे पैसे कमावले होते त्यातले काही पैसे घेतले, शिधा आणला आणि मंडळींसह वर्तमान मंदिरात स्वयंपाक उत्तम पद्धतीने केला. त्या शिवोपासकाला पण आपल्याबरोबर इकडे महाराजांच्यावर जेवायला बोलावलं आणि महाराजांची यतिवर्यांची भिक्षा यानं त्या मंदिरात केली. त्याच्या त्या केलेल्या सेवेवर महाराज एवढे प्रसन्न झाले की त्याला धनलाभ महाराजांच्या कृपेनं झाला. तो श्रीमंत झाला. महाराजांनी त्याला सांगितलं की दरवर्षी तू काय करायचंस तर नरसोबाच्या वाडीला जाऊन दत्तचरणांची सेवा करायची, यतिभिक्षा करायची, अन्न संतर्पण करायचं, महारुद्राभिषेक करायचा. त्याला आज्ञा केली, तेनेप्रमाणे तो दरवर्षी ते जाऊन करू लागला. पुढे त्याचा विवाहही थाटात पार पडला. मेलेल्या ब्राह्मणाला उठवण्याची लीला महाराजांच्या कृपेनं त्या वैद्यनाथला घडली आणि या गरीब ब्राह्मणाला उत्तम अशा पद्धतीचा धनलाभ महाराजांच्या कृपेने झाला. तो या लोकी सुखी झाला. असं एक सुंदर चरित्राख्यान नारायण स्वामींच्या चरित्रामध्ये वर्णन केलं जातं. आज या दोन्ही घटनांचं स्मरण आजच्या दिवशी करू आणि इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.